नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली असून मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। तर नवे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्यांचे समर्थक पुढे करत असल्याची तरी हायकमांडच्या मनात वेगळीच शंका सुरू आहे। या पदासाठी इतर नावाचाही विचार सुरू असल्याचं समजतंय। फडणवीसांना दुसऱ्यांदा धक्का बसू शकतो। नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे सत्ता कुणाची हे स्पष्ट झालं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण होणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे। शिंदे व अजित पवार यांच्या पक्षानं हा निर्णय भाजप नेतृत्वावर सोपवला आहे। तर भाजप नेतृत्व जे नाव निश्चित करेल ते आम्हाला मान्य असेल, असंही पक्षानं स्पष्ट केलंय। भाजपामध्ये पुन्हा एकदा फडणवीसांच्या नावाची चर्चा आहे, मात्र अद्यापही भाजपाच्या विधिमंडळात पक्षाच्या नेत्यांनी निवड केलेली नाही, त्यामुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे। भाजपाकडून मराठा किंवा ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री पद दिले जाणार असल्याची चर्चाही सुरू आहे। आणि गावात मतदार 393 मतदान झालं, 312 पण मतमोजणीत निघाले आणि 624 जितेंद्र आव्हाड यांनी सादर केले। डोके चक्रव्यूह करणारा आकडेवारी समोर आली। याच वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजला होता। तर लोकसभेला मराठा समाजाच्या नाराजीचा फटका भाजपाला बसला, मात्र विधानसभेला मराठा समाजानेही महायुतीला मतदान केल्याचं दिसून आलंय। तसेच भाजपाचा परंपरागत ओबीसी मतदारसंघही सोबत राहिला, त्यामुळे सत्ता आल्यानंतर आता त्यांच्या वर्गातील एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद देण्याची विचारही करू शकतात, असंही सूत्राने म्हटलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत। नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेऊन ते नव्या मुख्यमंत्रीचं नाव जाहीर करण्याची शक्यता आहे। तर मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात भाजपनं अशाच पद्धतीने मुख्यमंत्री पदाची निवड केली आहे। तसेच संजय राऊत यांना पक्का विश्वास, देवेंद्र फडणवीसच बनणार मुख्यमंत्री कारणही सांगितले। मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरत नसताना इकडे एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला। ते सध्या काळजीहून मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत। त्यांना मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री असे पर्याय भाजपनं दिल्याचं समजतंय, मात्र एकनाथ शिंदे यापैकी कुठलाही पर्याय स्वीकार नसल्याच्या मनस्थितीत नाही आहे। शिंदे यांनी राज्यात राहावं असं त्यांच्या समर्थकांना वाटतं, त्यामुळे ते नेमकी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, याविषयी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।